आता काय करायचं? मला वाटलं चांगली तोडून लावली तरी होते, पण त्याच्यामुळे जगण्याचे चान्सेस जरा 50-50 असतात. आता बघ, आपण हा एअर लेअरसाठी पार्ट क्लीन करून घेतला आहे आणि आता आपण याच्यावर एअर लेअर बांधणार आहोत. तर इथे आपल्याकडे काही कोकोपीट अवेलेबल नाही, तर आपण सुतळीचा गोणीचा वापर करणार आहोत. गोणीचा बंद करा जरा. हा गोणीचा तुकडा वापरणार आहे. नाला केलं कसं आपण हा गोणीचा तुकडा वापरणार आहे. जनरली आम्ही कोकोपीट वापरतो, पण आता माझ्याकडे कोकोपीट अवेलेबल नाही म्हणून मी गोणीचा तुकडा वापरतो. याच्यामध्ये माती घेतो, रेग्युलर सॉईल आहे. रेग्युलर सॉईल आपण अशी गोणीच्या तुकड्याबरोबर अरेंज करून घ्यायची. हे असं आपल्याला बांधायचं. आता हे आपलं एअर लेअरचं मटेरियल आहे. हे असं बांधायचं की पूर्ण याला कवर करून घ्यायचं. हे एकदा बघा, परत एकदा बघा कसं मस्त आपण व्यवस्थित क्लीन केलं आहे. ओके, आमची पोरं पण मागे ओरडतात. हे बघा, हे असं मस्त आपण बांधून घ्यायचं. हे बघा, हे असं मी मस्त याला बांधून घेतलं. ओके, आवडी थांब ना जरा तर करत अगं थांब. व्यवस्थित आता मी बांधून घेतलं, म्हणजे गुंडाळून घेतलं. आणि आता मी व्यवस्थित बांधणार. आणि बांधण्यासाठी आपल्याकडे आहे दोरा. शक्यतो हा नायलॉनचा घ्यायचा, म्हणजे कुजत नाही. नंतर मग काय होतं की कुजतो आणि मग आपली सगळी डबल मेहनत होते. स्टार्ट. तर हे व्यवस्थित बांधून घ्यायचं आपण. हे अशा पद्धतीने मी पहिले इथे छान गाठ बांधून घेतो, छान अशी गाठ, जेणेकरून हे सुटायला नको. आणि मग कलम पण छान होईल. आता हे असं व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं पूर्ण आपल्या कलमाच्या मटेरियलवरनं छानपैकी. जेणेकरून पुन्हा एकदा वरती व्यवस्थित राऊंड मारून घेतो, ते निघायला नको. आणि हे बांधताना एक लक्षात घ्या, पाणीचा आत जायला नको वरून. व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. नाही ऐकते ना मी. ऐकतो नको, नीट सुटतं. दुंबडं बिल इकडची भाषा शिकायला घेतलं. दुंबडं बिल म्हणजे काय छान घेतलं मी, सुटायला नको असं. दोरा एक्सच आहे तो इथंच गुंडाळून घेतला. का टेन्शन नाही, कापायची काही गरज नाही. मग पुढचं आपलं वापरतो. ठीक आहे म्हणजे तर आपलं कलम तयार झालं. आपलं पिन एका पिन टुचक करायला काय होतं की त्याच्यानं हवा पास होते आणि हे कुजत नाही. ओके, आपण नंतर आपण याच्यावर होल मारूया. आता आपण दुसऱ्या कलमाची तयारी करतो.